सर्वात प्रथम आपण पाहूया आपले संविधान. आपल्या भारतीय संविधानाविषयी माहिती आपण या पाठातून पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, जर अजूनपर्यंत तुम्ही या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. आपल्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आपल्याला अत्यंत महत्त्वाचे असे व्हिडिओ या चॅनलमार्फत आपल्याला पुरवले जातील आणि आपल्या शालेय जीवनातील विद्यार्थ्यांसाठी सुद्धा. तर पाहूया भारतीय संविधान. सर्वात प्रथम आपण भारतीय संविधानाची एक व्याख्या पाहूया. भारतीय संविधानाची व्याख्या काय आहे तर या ठिकाणी आपण ती पाहणार आहोत. नीट पहा या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांनी की आपण संविधान म्हणतो. संविधान म्हणजे काय तर देशाच्या राज्यकारभारासाठी तयार करण्यात आलेले मूलभूत कायदे ज्या ग्रंथात एकत्रित केले आहेत त्यास संविधान असे म्हणतात. या ठिकाणी पहा, देशाच्या राज्यकारभारासाठी तयार करण्यात आलेले मूलभूत कायदे ज्या ग्रंथात एकत्रित केलेले आहेत त्यास संविधान असे म्हटले जाते. नागरिकांचे हक्क, शासन व्यवस्थेची रचना यांचा यामध्ये समावेश आहे. संविधानामध्ये नागरिकांना त्यांच्या हक्कांची हमी संविधानातील तरतुदीमुळे मिळते. नागरिकांना त्यांच्या हक्कांची हमी कशामुळे मिळते तर संविधानातील तरतुदीमुळे मिळते. आणि संविधानानुसार राज्यकारभार चालविला गेला पाहिजे. यामुळे लोकशाही बळकट होते. पहा, लोकशाही बळकट होण्यासाठी सर्वात महत्त्वाचं काय असेल तर संविधानानुसार राज्यकारभार चालवला गेला पाहिजे. स्वतंत्र भारताचा राज्यकारभार ब्रिटिशांनी तयार केलेल्या कायद्यानुसार चालणार नाही, तर तो भारतीयांनी स्वतः तयार केलेल्या कायद्यानुसार चालावा अशी स्वातंत्र्य चळवळीतील अनेक नेत्यांची इच्छा होती. म्हणून 1946 मध्ये संविधान सभेची स्थापना करण्यात आली. या ठिकाणी पहा, संविधान सभेची स्थापना कधी करण्यात आली आहे 1946 मध्ये संविधान सभेची स्थापना करण्यात आली. यानंतर इंग्रजी सत्तेच्या काळात काही प्रदेशाचा कारभार संस्थानिक पाहत होते. अशा प्रदेशाला संस्थान असे म्हटले जात असे. ज्या प्रदेशाचा राज्यकारभार संस्थानिक पाहिजे त्याला संस्थान असे म्हटले जायचे. जसे की उदाहरणार्थ हैदराबाद संस्थान होते, जुनागड संस्थान होते. अशा प्रकारे भारतामध्ये इंग्रजी सत्तेच्या काळात वेगवेगळ्या प्रकारची संस्थाने अस्तित्वात होती. परंतु ज्यावेळी संविधान सभेमध्ये सर्व जाती, धर्म, विविध भाषा, व्यवसाय असणारे लोक होते, स्वातंत्र्यानंतर संविधान सभेमध्ये 299 सदस्य होते. पहा, आता या संविधान सभेविषयी आपण माहिती घेतोय. स्वातंत्र्यानंतर संविधान सभेमध्ये 299 सदस्य होते. यामध्ये 229 सदस्य ब्रिटिश प्रांताचे तर 70 सदस्य हे संस्थानिकांचे होते. बघा, 229 सदस्य ब्रिटिश प्रांताचे होते तर 70 सदस्य संस्थानिकांचे होते. यामध्ये आपण जर पाहिलं तर सर B.N. राव या कायदेतज्ञांची भारतीय संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली होती. महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. 1946 मध्ये संविधान सभेची स्थापना करण्यात आली. यामध्ये 299 सभासद होते आणि सदस्य होते आणि यामध्ये 229 सदस्य ब्रिटिश प्रांताचे आणि 70 हे संस्थानिकांचे. तर सर B.N. राव या कायदेतज्ञांची भारतीय संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली होती. यानंतर आपण आता या संविधान सभेचं कामकाजाविषयी माहिती घेऊया. चला, संविधान सभेचं कामकाज कसं होतं हे आपण आता पाहणार आहोत. पहा, संविधान सभेचे कामकाज. संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी पार पडली. कधी पार पडली पहिली बैठक? संविधान सभेची 9 डिसेंबर 1946 रोजी. या सभेचे तात्पुरते अध्यक्ष सच्चिदानंद सिन्हा हे होते. तात्पुरते अध्यक्ष होते, लक्षात ठेवा. यानंतर आपल्याला माहिती आहे संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची नेमणूक करण्यात आली. बघा, सर्वात पहिल्यांदा तात्पुरते अध्यक्ष होते सच्चिदानंद सिन्हा. तर यानंतर 2 दिवसांनी म्हणजे 11 डिसेंबर 1946ला परत बैठक झाली आणि यावेळी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली. आले का लक्षात? पुढे जाऊया. संविधान सभेच्या कामकाजामध्ये सुसूत्रता यावी म्हणून वेगवेगळ्या समित्या स्थापन करण्यात आल्या. आता या समित्या कोणत्या होत्या तर सर्वात पहिल्यांदा समिती होती मूलभूत हक्क समिती. यानंतर अल्पसंख्याक समिती. यानंतर राष्ट्रध्वज जो आहे आपला राष्ट्रध्वज विषयक समिती होती. त्यानंतर मसुदा समिती होती आणि सुकाणू समिती होती. या सर्व समित्यांचा समावेश या संविधान सभेमध्ये होता. चला आता आपण पुढे जाऊया. सर्व तरतुदी लक्षात घेऊन त्याला अंतिम रूप देण्यासाठी मसुदा समितीची स्थापना करण्यात आली.
आता मसुदा समितीविषयी तर आपल्याला बऱ्यापैकी माहिती. मसुदा समिती म्हणजे संविधान समितीचा गाभा आणि या मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. यांचा विविध देशांच्या संविधानाचा गाढा अभ्यास होता. संविधानानुसार संविधानाचा मसुदा संविधान सभेपुढे मांडणे, त्याविषयी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देणे, संविधान सभेच्या सूचनांनुसार मूळ मसुद्यात फेरबदल करण्याचे महत्त्वाचे कामसुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच केले होते. राज्यघटनेतील त्यांच्या या योगदानामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखलं जातं. यानंतर पहा, 26 नोव्हेंबर 1949 रोजी संपूर्ण संविधानाचा स्वीकार करण्यात आला. 26 नोव्हेंबर 1949 रोजी संपूर्ण संविधानाचा स्वीकार करण्यात आला. परंतु 26 जानेवारी 1930 रोजी संपूर्ण स्वराज्याच्या मागणीसाठी भारताचा पहिला स्वातंत्र्य दिन साजरा केला. कधी? 26 जानेवारी 1930 रोजी करण्यात आला होता भारताचा पहिला स्वातंत्र्य दिन. या घटनेचे महत्त्व लक्षात घेऊन 26 जानेवारी 1950 रोजी संविधानाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. संविधानाची अंमलबजावणी कधी सुरू केली? 26 जानेवारी 1950 रोजी. आणि संविधानाचा स्वीकार कधी केला? 26 नोव्हेंबर 1949 रोजी. या दोन वेगवेगळ्या तारखाला नीट लक्षात ठेवा. 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधानाचा स्वीकार करण्यात आला, तर 26 जानेवारी 1950 रोजी संविधानाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. आणि त्यामुळे 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन का साजरा केला जातो? तर आपण 26 जानेवारी 1950ला भारतीय संविधानाची अंमलबजावणी सुरू केली होती. चला, आपण संविधान सभेपुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषणातील काही जो भाग आहे त्यांनी केलेले भाषण, त्यातला काही थोडा भाग पाहूया. काय म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर? राजकीय लोकशाहीच्या मुळाशी सामाजिक लोकशाही असल्याशिवाय ती टिकू शकणार नाही. सामाजिक लोकशाही म्हणजे काय? तर स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता या तत्वांना आपल्या आयुष्यात जीवनविषयक तत्वे म्हणून मान्यता देणे. स्वातंत्र्य, समानता, बंधुतेच्या या तत्वांना मूल्यत्रयीत अलग समजता कामा नये, कारण ती एक एकसंध त्रयी आहे. म्हणजेच त्याची एकमेकांपासून फारकत करणे लोकशाहीच्या मूळ उद्दिष्टांचाच पराभव करणे ठरेल. बघा, या ठिकाणी खूप महत्त्वपूर्ण असा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषणातील भाग या ठिकाणी दिला गेलेला आहे.